भाई एवढ्या जवळ ना तर मी नक्कीच नाही बघितलेलं आजपर्यंत. हे बघा जाळं केवढं मोठं असतं. सो हा एक प्रकार आहे फिशिंगचा. इथे हे दिसतंय ना जाळं, त्याच्यामध्ये मासे आहेत. भाई कडक एक्सपिरियन्स आहे, कडक एक्सपिरियन्स आहे. मानलं पाहिजे जे इथे राहतात त्यांना. ओ कडक म्हातारीची चूळ. आपले ड्रायव्हर एवढे कॉन्फिडेंट आहे भारी कुठे पण घुसवतात. हे बघा, हे बघ गरमागरम मोदक खातात ते पण कुठे? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये उभे राहून फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. इथे ही परिस्थिती आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. चला आता जेवण आलेलं आहे. सो जेवणामध्ये आहे ना आपण एक पॉपलेट थाळी सांगितली आहे, एक चिकन थाळी, एक सुरमई थाळी आणि एक प्रॉन्स थाळी. तर पटकन दाखवतो. इथला जो खालचा रूम आहे तो दाखवतो. वरचा तर आपण पाहिला. सो आता खालचा रूम पण बघून घेऊया एकदा. म्हणजे मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला जास्त असं आतमध्ये समुद्रात नाही जायचं आहे आणि एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना, तर मग तुम्ही तो 1200वाला पॅकेज पण आहे ते पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये स्लॅग सीझन असेल तर थोडंसं वर खाली होतं. अच्छा, आणि आपला डिस्काउंट तर होणारच आहे. तुम्ही सांगा की आपलं मुस्तफिरचं नाव सांगितलं तर डिस्काउंट होईल. कधी कधी कसं होतं, आपण असा विचार करतो की अरे तिथे जाऊन बघू. तर एक मला लोकांना पण सजेस्ट करायचं आहे की तुम्ही जेव्हा एवढ्या लांब पिकनिकसाठी येता तर तुमचं कसं आहे की एखाद्या ट्रस्टेड सोर्सकडनं जेव्हा तुम्ही बुकिंग करता ना, तेव्हा तुम्हाला एक गॅरंटी राहते की आपण जिथे चाललो ते सेफ आहे. कारण कधी कधी काय होतं की आपण येतो रँडम, म्हणजे प्लॅन करतो, कधी कधी ते वर्कआउट होतं, कधी कधी नाही होत. तर कधी कधी असंही होतं की येतो आणि आपल्याला जास्त पे करावे लागतात. नमस्कार, मी रोहित पवार मुस्तफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं देवबागमधून स्वागत करतो. आजच्या ट्रिपचा हा दुसरा दिवस आहे आणि आज आपण देवबागमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करणार आहोत. पण जो स्टे गेलेला ना तो राणीज कोस्टल रिसॉर्टमध्ये गेलेला. सो त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आणि रूम वगैरे काल मी रूम दाखवले, पण येऊन पुन्हा तुम्हाला रूम दाखवतो. पोळ्यात ना एक नंबर झाल्यात आणि बटाटा पण आहे. बटाटा आहे, शेंगदाणे आहेत. सो बेस्ट आहे. आता आपण निघालो आहे. सो इथला आहे ना नाश्ता म्हणजे आता आपण केला. काल जेवलो आपण. कालचा तर तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल ना अगोदरचा, तर तो पण जाऊन बघा. खूप भारी आहे. काल आपण व्हेज ट्राय केलेलं, आज नॉनव्हेज सांगितलं. सो स्टे ट्यून. लाजाळू लाजाळूच आहे. आमचा जो स्टे आहे ना तो अगदी ग्रामपंचायत आहे देवबाग त्याच्या इथेच आहे बघा. हा इथे स्टे आहे. गाडी आपण इथे पार्क केलेली आहे. देवबाग जे आहे ना ते तसं बघायला गेल्यानंतर अगदी शांत गाव आहे. फक्त सॅटर्डे संडे आणि सुट्टीचा जो पिरियड असतो ना ते जर तुम्ही सोडलं ना तर इथे मस्त शांतता असते. हे महापुरुष देवस्थान आहे देवबागचं. हे बघा इथून जात होतो आता, तर इथे चष्मा घेतात. आपण पोचलो आहे ॲक्च्युली सुनामी आयलंडच्या अगदी समोर आपण येतो. इथे समोर दिसत आहे त्या साईडला तेव्हा तिथे आपली बोट आहे दुर्गादेवी रॉकस्टार बोटिंग. नवीनच आहे, 15 दिवस झाले आहेत. चांगली बनवली आहे. निघूया आता. सो त्याच्या अगोदर लाईव्ह जॅकेट कंपल्सरी. लाईव्ह जॅकेट पहिलं घालायचं आहे. लाईव्ह जॅकेट मस्ट आहे. आता आपण आहे ना पहिलं तर हे सुनामी आयलंड आहे. आता भरतीचा टाईम आहे त्याच्यामुळे पाणी दिसतं. पहिला जो आयलंड होता ना तो तिथे
मागच्या साईडला होता, हळूहळू वाळू सरकत सरकत तो आता इथपर्यंत आला आहे. चला आता आपण रिटर्न निघालो आहे. आपल्यासोबत हे पण आहेत, तर बघूया किती वेळ लागेल. 3 तास जाऊन येऊन. सो 3 तासाचा प्रवास असेल. आता अंदाजे 8:30 झालेले आहेत. हा आहे देवबागचा एंड पॉईंट. आता ॲक्च्युली आहे ना आपल्याला इथे बघा एवढं आलं. ऑस्ट्रेलियन आहेत हे, थंडीमध्ये फिरायला येतात इंडियामध्ये. हो कडक. सो इथे ना आपण जे पॉईंट करतो आहे तर ते मागे जे दादा आहेत ना ते आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन पण देतात. टोटल आपण आहे ना 12 ते 14 पॉईंट कवर करतो या राईडमध्ये. त्यातला हा एक पॉईंट आहे. आणि हे जे आहेत ना हे आता थंडीमध्येच येतात. सो थंडीमध्येच आता फेबपर्यंत इथे असतात, नंतर ते पुन्हा त्यांच्या देशात जातात. आता आपण आहे ना समुद्रात एंटर केलं आहे आणि हा आहे देवबाग बीच. जो शेवटचा पॉईंट जे आहे ना, तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बऱ्याचदा जो फोटो पाहता ना तर तो इथलाच असतो. आता तर भरती आहे त्यामुळे बीच दिसत नाही आहे. डॉल्फिन आहेत इथे, कुठेही दिसू शकतात ना, कुठेही दिसू शकतात. तू वेल नको, तू शूट कर. डॉल्फिन आम्हाला तर दिसलेत. आता आमचा प्रयत्न असेल की कॅमेरामध्ये पण शूट करायचं. आमचे इंटरनॅशनल इथे व्हिडिओग्राफर पण आलेले आहेत खास रबायावरून. आता इथे कुठेतरी बाहेर पडतील व त्या बोटीच्या इथे खूप आहेत. हे बघ अरे कोळपे तो बघ तिकडे बघ, ते बघ ना, हे बघ इथे ते बघ. नको दाखवूस मला. ओ भाई 2 मिनिटं खाली बसा, तिकडे बसा. कोळपे तू हे बघ हा वाला काय, हे बघ ती बघ दिसली भाई. एवढे डॉल्फिन दिसत नाही. आमचं नशीब चांगलं आहे. हो कडक. इथे आणि तिथे आहेत. व्हिडिओमध्ये आले की नाही माहीत नाही, पण आम्हाला दिसले. तेव्हा इथेच आहेत. इथे खूप आहेत. राईट साईडला येतं का कोळपे? इथे बघ कोळपे कंटिन्यू दिसत आहेत. दिसत आहेत ना. अरे बा इथे ग्रुप आहे भाई, ग्रुप आहे इथे, मोठाच ग्रुप आहे. आपण त्यांच्याबरोबरच चाललोय. कडक भाई कडक. पैसे वसूल आहेत भाई, पैसे वसूल भाई. एवढ्या जवळ ना तर मी नक्कीच नाही बघितले आजपर्यंत. ये रे इथेच येतील कुठेतरी बाहेर. तो जो ग्रुप होता तो इथे आला आता. हे आपण बेस्ट टाइमला आलोय. सगळ्यांचे पैसे वसूल झालेत भाई. पैसे वसूल भाई. एवढे तर नाहीच दिसत कधी. मी आतापर्यंत एवढे नाही बघितलेले कधी.
डॉल्फिन तुम्ही बघितले आणि ड्रोनच्या माध्यमातून पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. समुद्रात ड्रोन उडवणं रिस्की आहे, त्याचा अनुभव आला. कारण उडताना उडतो, लँड करताना हालत खराब होते. सो ते आहे, पण व्हिडिओ आला. आता बघूया, लाईट हाऊस जवळ जमलं तर उडू, नाहीतर मग नाही उडवणार. कारण आता जे बघितलं ना, लँड करताना प्रॉब्लेम येतो आहे. बाकी आता आपण लाईट हाऊस जवळ चाललो आहे. मग लाईट हाऊसकडनं मग आपण येताना निवती रॉक्स वगैरे बघणार आहोत. हे बघा, इथे फिशिंग चालू आहे. हे बघा, जाळं केवढं मोठं असतं. सो हा एक प्रकार आहे फिशिंगचा. इथे हे दिसतंय ना जाळं, त्याच्यामध्ये मासे आहेत. लाईट हाऊस दिसायला लागले. ॲक्च्युली इथे 2 लाईट हाऊस आहेत, एक नवीन एक जुनं. आता आपण जेव्हा क्लोज जाऊ ना तेव्हा तुम्हाला दिसेलच. हे बघा, आता इथे दिसतंय. जवळ जाऊया, मग आपल्याला अंदाज येईल. मालक आज जरा लो मोडमध्ये आहेत, विचारांमध्ये. ते विचार करतात आज कोणती ॲक्टिव्हिटी करायची आहे ना. काल एक मोठी ॲक्टिव्हिटी केली आहे, आज ते विचार करतात आज कुछ तुफानी दुसरा करते. आज आज त्याला वाटत असेल की मी आज पाण्यामध्ये उडी मारू. आवाज येणार नाही तुझा. डीप सी करू, डीप सी डाईव्ह करू. डीप सी डाईव्ह करायची आहे त्याला. मग आपण त्याला याच्यासाठी, अरे आलं आलं पकडे. हे बघा आलं आहे. सो आता आपण जो आहोत ना ते आहे जुनं लाईट हाऊस. म्हणजे हे अगोदर वर्किंग होतं, आता नाही आहे, आता दुसऱ्या साईडला आहे. झूम करतो बघा. सही आहे रे. थोडी माहिती घेतली यांच्याकडून. जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल. सो हे लाईट हाऊस जे आहे इथे, तर याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या इथे आहेत. बघा, इथून असं पहिलं जायचं. सो हा जुना लाईट हाऊस आहे. आता हे बंद आहे, पण एवढ्या आतमध्ये भारी आहे आणि एकदम जुनं बांधकाम दिसतंय तिथे. आणि आता इथे आहे ना, आपल्याला आपण जे जाणार आहोत ते 2 खडकांच्या मधून जाणार आहोत. बस तू मध्ये. एक नंबर. अच्छा, ते लाईट हाऊसच्या बॅक साईडला आलो आपण इथे. इथून पण एक गल्ली आहे. भाई कडक एक्सपिरियन्स आहे, कडक एक्सपिरियन्स आहे. भाई मानलं पाहिजे आपल्या ड्रायव्हर आहेत ना. हे मागे आहे कोरपे. ड्रायव्हर आहेत ना आपले, त्यांना मानलं पाहिजे. ते आतमध्ये त्यांनी टाकले बोट आज आपल्याला दाखवायला.
स्किल आहेत एकदम. भारी आहे, भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्कीच इथे आलं पाहिजे आणि हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण दाखवतोच आहे, पण जे तुम्ही स्वतःहून तुमच्या डोळ्यांनी बघणार ना ते खूप भारी. आता हे बघा समोर आपल्याला नवीनवालं लाईट हाऊस दिसतंय. आता आपण तिथे जाणार आहोत. आपण पूर्ण ह्या इथून फिरून गोल फिरून आलो. हे बघा इथून गेलेलो आपण सगळे. बाई मस्त एन्जॉय करतात. इथून आता आपण आतमधून फिरून आलो. हा होता लाईट हाऊस. सो ॲक्च्युली आपल्याला उतरायला परमिशन नाही आहे इथे, बाहेरूनच आपण बघू शकतो. आता आपण नवीन लाईट हाऊस जवळ जायचं. हे आहे नवीन लाईट हाऊस. हे आता सध्या वर्किंग कंडिशनमध्ये आहे आणि ना इथे लोक राहतात. सो जेव्हा पावसाळ्यामध्ये बोटिंग वगैरे सगळं बंद असतं ना, तर तेव्हा इथे 4 महिने जे लाईट हाऊस ऑपरेट करतात ना तर ते राहतात. मानलं पाहिजे जे इथे राहतात त्यांना, कारण एवढ्या आतमध्ये समुद्रामध्ये राहणं 4 महिने खाऊची गोष्ट नाही. आणि इथे ना तुम्हाला हे बघा इथे छोट्या ना असं इमारती दिसतील, जुन्या स्ट्रक्चर आहेत. आता तर इथे कोण राहत नाही, पण कदाचित अगोदर लोक राहत असतील. AC रूम काय बोलता? इथे हे आपल्याला असं सांगतं इथे हॅलिपॅड पण आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे ना हे जे लाईट हाऊस आहे तर ते सोलरवर चालतं, दिवस रात्र चालू असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे त्यांचं असं म्हणणं आहे की सोलरवर चालणार आहे ना AC 4 रूम पण आहेत वर. सो इथे राहतात लोक, जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं तसं. इथे या स्टेप्स आहेत ना त्याच्याने तुम्ही वर जाऊ शकता, पण अलाउड नाही आहे वर जाणं. ओ कडक. ओ नाईस. ओ कडक. तर हे जे आपण आता बघितलं ना ते जुन्या लोकांची म्हातारीची सूळ आणि नवीन लोकांचं शॉवर. आणि त्या काकांचा एक्सपिरियन्स एवढा आहे ना की ते सांगतात तेव्हाच येते बरोबर. हे बघा हे एक्सपिरियन्स लागतो याच्यासाठी समजायला. आम्ही वाटच बघतो, ते जेव्हा सांगतात तेव्हाच येते. म्हातारीची चूळ. चलो आता बाय बाय लाईट हाऊस. हे बघा आता मी बोलत होतो ना तिथे वर रूम आहेत, त्या बघा इथे दिसतात. तिथे रूम आहेत आणि तिथेच राहतात लोक. 4 जणांचा स्टाफ काम करतो इथे. हे बघा आता जे स्कुबा डायव्ह होतं ना MTDCचं ते इथे आहे. सो स्कुबा डायव्हिंगसाठी इथे आणलं जातं. जे MTDC मार्फत करतात ते डीप डायव्हिंग असतं. ते प्रॉपर 2 दिवसाचा प्रोग्राम असतो. जर कोणाला करायचं असेल तर तो तुम्ही करू शकता, ऑनलाईन त्याच्या बुकिंग होतात. पण जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर आपल्याकडे माणूस आहे इकडे, तो तुम्हाला करून देईल. ते पण चांगलंच आहे आपलं. हे जरा प्रोफेशनल, एकदमच प्रोफेशनल आहे. आपल्याला काय एक्सपिरियन्स घेण्यासाठी हे चांगलं आहे. हां कमी आहे पण ठीक आहे, आपल्याला एक्सपिरियन्सच घ्यायचा आहे तर बेटर आहे. चला आता आपण निवती रॉक्सच्या इकडे आलो आहे. सो इथे आहे ना 2 आहेत. एक आहे हा गोल्डन आणि हा आहे ब्लॅक. सो आता
तुम्हाला अंदाज येत असेल की याला गोल्डन का बोलतात, कारण आता सूर्याची जी किरणं आहेत ना ती त्याच्यावर पडतात तेव्हा ते सोन्यासारखा दिसतो, म्हणून त्याला गोल्डन रॉक बोलतात. आणि हा ब्लॅक आहे बघा ना, इथे तुमच्या समोरच तुम्हाला डिफरन्स समजत असेल. आणि इथे मध्ये जो आहे ना तो बटरफ्लाय बीच, जो निवतीचा जो बीच आहे त्याचा पार्ट आहे. सो इथे हा पूर्ण असं आहे, माहिती देतो तिथे. हे बघा, हा गोल्डन रॉक, हा ब्लॅक आणि हा आहे निवती बीच. आणि इथे मागे जे आहे ते निवतीच आहे पूर्ण. देवबाग मालवणमध्ये येतं ना? हो, तालुका मालवण लागतो. आणि हा निवती गाव वेंगुर्ला तालुक्याला. अच्छा, तिकडनं यायला बाय रोड येऊ शकतो. निवतीच्या बीचला जर उतरायचं असेल तर त्या साईड मध्ये खडकं असल्यामुळे आपण उतरू शकत नाही. अच्छा, इथे खाली हाय टाईड असल्यामुळे. ओके ओके. चला निघालो आता इथून. हा बघा, हा जो आहे ना आता आलाय तो निवती फोर्ट. निवती किल्ल्यावर बाय रोड आपण येऊ शकतो, इथे वर जाता येतं. माहिती तुम्हाला वेळोवेळी इथे सगळी दिलीच जाते. आता मला बऱ्यापैकी माहिती आहे, मी हे केलं आहे सगळं, त्याच्यामुळे हा आहे निवती रॉक. सो हे पॉईंट्स आहेत असे जे आपल्याला दाखवले जातात. असे 12 ते 14 पॉईंट कवर केले जातात या पूर्ण राईडमध्ये. आणि आता आपण बघा 8:30ला राईड चालू केलेली, आता वाजलेत किती माहिती आहे का, 11 वाजत आलेत. सो अजून आपल्याला सुनामी आयलंडला पण थांबायचं आहे. हे बघा निवती रॉक. जो आहे तो निवतीचा किल्ला हा पूर्ण. सो आता या बाजूने तुम्हाला एक आयडिया आली असेल, तिथे लोक पण आहेत आम्हाला दिसत आहेत. तर तिथे एक बुरुज पण आहे या साईडला. इथे एवढंच झूम होतं. बघा ना, आता आपण एकदम बाजूने चाललो आहे. सो हे भोगवेमध्ये येतं, वेंगुर्ला तालुका. आणि समोर जे आहे ते मालवण तालुका, जिथे आपण स्टे करत होतो. आणि आता आपण चाललो आहे कुठे माहिती आहे का, सुनामी आयलंड. सो त्याची स्टोरी जर तुम्ही ऐकलीच नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओ खाली देतोच. सो वाळूचं एक बेट तयार झालं आहे. हे समोर जे दिसतं आहे ते सुनामी आयलंड आहे. आता भरतीचा टाईम आहे त्याच्यामुळे बेट दिसत नाही आहे, पण जेव्हा आवटी असते तेव्हा खाली आपल्याला म्हणजे उतरता येतं. म्हणजे आता पण आपण उतरू शकतो वॉटर स्पोर्ट्ससाठी, आपल्याला जायचंच आहे तिथे. पण आता आपण काय करणार आहोत, इथे थोडंसं बॅकवॉटर्समध्ये जाणार आहोत आणि जे कांदळवन वगैरे आहे ते बघणार आहोत. एक छोटीशी आतमध्ये पण राईड करणार आहोत. उद्या आपण आहे ना एका ठिकाणी जाणार आहोत, तर तिथे पण स्पेशली असे मँग्रोव्ज बघायला मिळणार आहेत. सो उद्याचा व्हिडिओ जो येईल तो पण बघा, म्हणजे हा संपल्यावर तो जाऊन बघा. आपले ड्रायव्हर एवढे कॉन्फिडेंट आहे, भारी कुठे पण घुसवतात. हे बघा,
हे तुमच्या MTDC वाल्याने दिलेलं का कोरपे? मग आता ते नाहीतर ते पण बोलशील मला माहिती इकडनं राईट आहे. तो बोलतो नाही हे माझ्यासाठी नवीन आहे. मान्य केलं त्याने मान्य केलं नवीन पहिल्यांदा मान्य केलं. चला आता परत एक आता आपण टुवर्ड्स सुनामी आयलंड चाललोय आणि इथे बघा ना काय भारी वाटतंय. आता इथे आहे ना वॉटर स्पोर्ट्सचे ऑप्शन्स आहेत. आता आपण बघूया तिथे एक तर थोडंसं काहीतरी खायला पण लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघूया आता वॉटर स्पोर्ट्स करायचा आमचा विचार चालू आहे. हे बघा आता आपण सुनामी आयलंडला पोहोचलो आहे. जो जे आयलंड आहे ना तर ते आता पाण्याखाली आहे. पण हे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जर ॲक्टिव्हिटी करायच्या तर आपल्याला पाण्यात उतरायचं आहे, मग बोट पकडायची आहे किंवा मग वॉटर स्पोर्ट्स करायचे. सो थोडंसं खायला पण बघूया काहीतरी भूक लागली आता. सो इथे ना आपण जिथून स्टार्ट केलं त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. सकाळी तुम्हाला दाखवलं. आता बघा टुरिस्ट किती आहे. सकाळी कोणी नव्हतं आता. आणि आता मला वाटतं आज शुक्रवार आहे. शनिवार रविवार तर अजून गर्दी असेल इथे. निखिल दाखव पाणी केवढे. सो पाणी एवढंच आहे आणि निखिलला पोहता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे लाईव्ह जॅकेट ते तुम्हाला देणारच आहेत. सो आता बघूया आता आम्ही पण उतरू पाण्यामध्ये. पॅकेज हे बघा आता जर तुम्हाला भिजायचं नसेल तर मग डायरेक्ट इथे असे येतात आणि तुम्हाला डायरेक्ट इथे घेतील. हे बघा इथे नाश्ता पण जो आहे तो इथे आतमध्ये आणून दिला आहे. सो हे आपले मित्र जे आहेत ते इथे मस्त एन्जॉय करत आहेत. मी पण जाणार आहे. म्हटलं जरा कॉल्स वगैरे बाकी होते ऑफिसचे ते केले. आणि आता मोदकसुद्धा आहेत. दाखव बाबू मोदक. सो इथे मोदकसुद्धा आहेत. सो आपल्याला 4 मोदक आलेले आहेत. हे बघ गरमागरम मोदक खातात ते पण कुठे पाण्यामध्ये उभे राहून फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. कसा आहे मोदक? हा माझा. चला आता पाण्यात उतरलोय. यांचा वॉटर स्पोर्ट झाला. आता आपण चाललोय इथे दाखवतो तुम्हाला. सो ही आपली बोट रॉकस्टार बोटिंगची. ही आता लेवल जी आहे ती एवढीच असते. याच्यापेक्षा वाढत नाही जास्त लेवल. सो आता अहोटी चालू झालं ना की इथे पूर्ण तुम्हाला सँड दिसेल. आणि आता इथे ही परिस्थिती आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे काय वाटतं कसं वाटतं? नाही म्हणजे हे कसं सुनामी आयलंड कसं वाटतं? पहिला आलेला का तू? काय बोलतो? ते तिथे पुढे होतं. हां आणि पण माहीत नाही. पण हेचं असं पाण्यात उभं राहून कसं वाटतं? म्हणजे हे मला वाटतं कुठेच नसेल, इथेच असेल. लाईव्ह जॅकेट कंपल्सरी.
वॉटर स्पोर्ट्स झाले आपले. आता आपण पॅरासिलिंग करायला चाललोय. सो जे वॉटर स्पोर्ट्सचे होते ते 600 रुपये पर पर्सन होते काहीतरी, 3 राईड. प्रसादचा पहिला नंबर लागला. पहिले इथे रेडी करून ठेवतं. सो तिथे गेल्यावर मग हे हार्नेस वगैरे ना पटकन लावून डायरेक्ट जाऊ शकतो. ही आहे पॅरासिलिंगची बोट. आता आम्ही रेडी झालो. ते लहान मुलं असतील ना तर त्यांच्यासाठी छोट्या साईजचे पण हार्नेस अवेलेबल आहेत. टॉप गिअर टाकलेलं आहे. आता पाणी उडणार. चला आता आपण एक्स्ट्रा पैसे देऊन डिप पण करणार आहे. सो कसं वाटलं रे? आगवायचा पहिल्यांदाच होता. वॉटर स्पोर्ट्स आपण करून आहे ना पॅरासिलिंग केली आणि आता आपण आलो आहे पुन्हा इथे रिसॉर्टवर. सो जिथे आपण स्टे करतो आहे तिथेच आपण आज दुपारचं जेवण जेवणार आहोत. सो जेवणामध्ये आपण फिश सांगितलेली. इथलं आता कोकणात आलो आहे आणि मालवणमध्ये जर आपण येतो आहे तर बट ऑब्वियस आहे मासे तर खाणार. काल आपण व्हेज खाल्लेलं. अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला आयडिया असेल. सो आज आपण इथलं नॉनव्हेज ट्राय करूया. व्हेज तर खूप मस्त होतं आणि सकाळचा जो नाश्ता होता पोहे ते पण खूप छान होते. जेवण आलेलं आहे. सो जेवणामध्ये आहे ना आपण एक पॉपलेट थाळी सांगितली आहे, एक चिकन थाळी, एक सुरमई थाळी आणि एक प्रॉन्स थाळी. तर पटकन दाखवतो. सो पॉपलेट थाळीमध्ये आहे ना तुम्हाला हे बघा या साईजचं पॉपलेट मिळतं. जवलं आहे, ही ग्रेव्ही आहे, बांगडा आहे वाटतं, त्यानंतर मग चपाती, कांदा आहे, राईस आहे. सो सुरमईमध्ये आहे ना पीस बघा सुरमईचा किती आहे. सो ॲज पर साईज असतं. सो अंदाजे ना 400-450ला पापलेट आणि सुरमई थाळी असते. आणि चिकन थाळी जी आहे ते 200 ते 250 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळेल. ही आहे प्रॉन्स थाळी. सो प्रॉन्स थाळीमध्ये प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स मसाला, ग्रेव्ही, सोलकढी, कांदा वगैरे असतो, कांदा लिंबू, भात आणि चपाती. सो हे आपलं जेवण आहे. सो इथे जर तुम्ही स्टे करताय तर तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स मिळतात. काल आपण व्हेज ट्राय केलं, आज नॉनव्हेज सांगतो. इथला जो खालचा रूम आहे तो दाखवतो. वरचा तर आपण पाहिला. सो आता खालचा रूम पण बघून घेऊया एकदा. हे बघा. सो इथे अशा 3 रूम आहेत. तुम्हाला इथून ही विंडो मिळते, त्याच्यातनं समोर हा व्ह्यू आहे, टी व्ही आहे, इथे कवर्ड दिलेलं आहे छोटंसं, AC आहे, हा बेड आहे. जर तुमच्यासोबत आहे ना एक्स्ट्रा पर्सन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा गाद्या वगैरे प्रोव्हाइड केल्या जातात. जसं आम्ही एका रूममध्ये 4 जण राहतो आहे. हे बघा. आणि या बाजूला आहे ना इथे हे वॉशरूम आहे, नीट स्वच्छ आहे, गरम पाणी तुम्हाला मिळतं. सो काही टेन्शन नाही आहे. चला आता मस्त जेवून झालं आहे. बाकीचे माझे जे मित्र आहेत ते झोपलेत आता मस्त. मी पण आता थोडा रेस्ट करणार आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ थांबवत होतो इथेच. तर जाता जाता तुम्हाला आज जे आपण पॅकेज जे काय केलं, ॲक्टिव्हिटीज केल्या किंवा जिथे स्टे केला
तर ते कोणामार्फत केलं तर आपल्यासोबत बाबू आहे, बाबूराव तारी. तर ॲक्च्युली कसं आहे की हा आपला फ्रेंड पण आहे आणि याच्याकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला बेनिफिट हा राहतो की फक्त स्टे नाही तर याची स्वतःचीच बोट पण आहे, ज्या बोटीमधून आपण आज पूर्ण पूर्ण जे काय फिरलो ते त्या बोटीमधूनच फिरलो. सोबतच जे ॲक्टिव्हिटीज जर तुम्हाला करायच्या असतील तर त्या पण तो अरेंज करून देतो. सो थोडंसं आपल्या रिसॉर्टबद्दल पहिले असं सांग. रिसॉर्ट म्हणजे आमचं एक होमस्टे आहे नॉर्मली, म्हणजे रिजनेबलमध्ये आम्ही देतो. म्हणजे ज्याचं जसं गेस्टचं रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही रेट्स त्यांना देतो. वायफाय फ्री आहे, त्याच्यानंतर बसायला चेअर्स वगैरे आहेत जेवणासाठी वगैरे, आणि जेवण तर चांगलंच आहे असं मी म्हणत नाही, दादाला पण तुम्ही ते दादा पण तर बोलेल. ॲक्च्युली जेवणाचं तर खूप छान होतं. काल व्हेज पण आपण ट्राय केलं, आज नॉनव्हेज पण ट्राय केलं. सो दोन्ही पण खूप म्हणजे चांगलंच होतं. आता आपण मालवणमध्ये जर येतोय तर फिश तर नक्कीच खाल्ल्या पाहिजेत आणि आज आम्ही टेस्ट केलं आणि टेस्ट करूनच आम्ही सांगतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट राहिली बोटिंगची. तर माझ्या बोटचं नाव आहे रॉकस्टार बोटिंग. आज आम्ही लाईट हाऊसची सफारी केली, खूप मजा आली. दादाने पण खूप एन्जॉय केलं. काही शॉर्ट्स तुम्हाला ह्या यूट्यूब त्याच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिसतील की त्याच्यानंतर डॉल्फिन सफारी केली, डॉल्फिन दिसले भरपूर. त्याच्यानंतर गोल्डन रॉक, निवती बीच असे काही स्पॉट्स असतात ते आम्ही बोटने फिरवतो. एक रिजनेबल रेटमध्ये देतो, कारण माझी स्वतःची बोट आता नवीनच मी आणली आहे, त्याच्यामुळे रॉकस्टार बोटिंग माझ्या बोटचं नाव आहे. लाईट हाऊस करायचं असेल तर 3 तासाची बोट राईड असते. 3 तासाच्या बोट राईडमध्ये आम्ही 14 ते 15 पॉईंट प्रॉपर फिरवतो बोटने. त्याच्यानंतर सुनामी आयलंडला आम्ही गेस्टना ओहोटी भरती हे सगळं बघून आम्ही उतरतो तिथे, आणि प्रॉपर वॉटर स्पोर्ट, त्याच्यानंतर पॅरासेलिंग जे काय असेल ते त्या तिकडनं आमच्या हॉटेलच्या मागच्याच साईडला एक 5 मिनटाच्या अंतरावर सुनामी आयलंड हा पॉईंट आहे, आणि तिथे वॉटर ॲक्टिव्हिटी आणि पॅरासेलिंगची बुकिंग आम्ही तिथेच करवतो. अच्छा. आणि लाईट हाऊसला जायचं असेल तर कॉस्टिंग एक 5,000पर्यंत येते. ओके. म्हणजे किती लोकांसाठी आपण आज तर मला वाटतं 8-9 लोक तर 8-9 होतोच. जणांसाठी आम्ही ती कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये स्लॅक सीझन असेल तर थोडंसं वरखाली होतं. अच्छा. आणि आपला डिस्काउंट पण तर होणारच आहे. तुम्ही सांगा की आपलं मुस्ताफिरचं नाव सांगितलं तर डिस्काउंट होईल. आज आपण जे केलं ना तर ते होतं लाईट हाऊसवालं पॅकेज, ज्याच्यामध्ये 13 पॉईंट वगैरे आपण 13-14 पॉईंट कव्हर केले. 13-14 जर एवढं नको असेल कोणाला तर आपल्याकडे कोणते पॅकेज आहेत? एक 1.5 तासाची राईड आहे. आपण वेंगुर्ला तालुक्यातील निवती रॉक्स, गोल्डन रॉकपर्यंत आम्ही घेऊन जातो. त्याच्यामध्ये डॉल्फिन पॉईंट इन्क्लुडेड आहे आणि बॅकवॉटरचे 4 ते 5 पॉईंट इन्क्लूड आहेत. म्हणजे ते पण 12 पॉईंटचं पूर्ण पॅकेज आहे. एक 1,800 ते 2,000मध्ये आम्ही देतो. ओके. आणि जर कोणाला त्याच्यापेक्षा पण कमी असेल, म्हणजे फक्त जस्ट एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर 1,000 वाला पण पॅकेज आहे आणि 1400-1500 वाला पण पॅकेज आहे. ओके. ते मग ते तुला म्हणजे तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करा, सो ते तुम्हाला गाईड करतील. आता हे झालं आपण बोटिंग पॅकेजबद्दल. हो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची जी बोट आहे तर आम्ही असं कधी एजेड लोक येतात त्यांच्यासाठी एक 4 सीट मारलेले आहेत बोटमध्ये. एक बेनिफिट असतं की म्हणजे कोणाकोणाला लाँग जर्नी असते तर असं बसायची जास्त टाईम सवय नसते किंवा काही प्रॉब्लेम असतो बॅक पेन वगैरे एजेड लोकांसाठी. आम्ही 4 सीट मारलेले आहेत बोटमध्ये, मग काही प्रॉब्लेम होत नाही लाँग जर्नी. मग आपल्या बोटमध्ये किती कॅपॅसिटी आहे? कॅपॅसिटी तशी बघलं तर 15 ते 17 जणांची कॅपॅसिटी आहे. 34 फुटी बोट आहे आमची. अच्छा. पण ते आपण मला वाटतं 10 जणांना वगैरे आम्ही जास्त लोड करून घेत नाही. प्रत्येकाला लाईफ जॅकेट देऊनच आम्ही घेऊन जातो. आणि विशेष एक फायदा हाच आहे की कधी कधी कसं होतं, आपण असा विचार करतो की अरे तिथे जाऊन बघू. तर एक मला लोकांना पण सजेस्ट करायचं आहे की तुम्ही जेव्हा एवढ्या लांब पिकनिकसाठी येता तर तुमचं कसं आहे की एखाद्या ट्रस्टेड सोर्सकडनं जेव्हा तुम्ही बुकिंग करता ना तेव्हा तुम्हाला एक गॅरंटी राहते की आपण जिथे चाललो ते सेफ आहे. कारण कधी कधी काय होतं की आपण येतो रँडम म्हणजे प्लॅन करतो, कधी कधी ते वर्कआउट होतं, कधी कधी नाही होत. तर कधी कधी असंही होतं की येतो आणि आपल्याला जास्त पे करावे लागतात, म्हणजे सीझननुसार रेट कमी जास्त होतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सीझनला शेअरिंगला पण आम्ही कधी कधी 2 फॅमिली असेल किंवा 3 फॅमिली असेल तर घेऊन जायलाच लागतं, कारण ऑप्शन नसतो. कारण गेस्ट असे येतात की त्यांना वेटिंग नको असतं, आम्हाला लगेच जायचं आहे.
माझी एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा पण तुम्ही सीझनमध्ये येता तेव्हा थोडं तुम्ही कोऑपरेट केलं तर आम्ही तुम्हाला एक चांगली सर्व्हिस देऊ शकतो. जर तुम्हीच येऊन आल्यानंतर घाई केली किंवा आम्हाला लवकरच पाहिजे, बोट कुठे राहिली, अशा गोष्टी पण होतात सीझनमध्ये. तर थोडं तुम्ही जेव्हा कोऑपरेट करून घेणार तेव्हा आम्ही तुम्हाला बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो. नाहीतर मग आल्यानंतर काही गेस्टची कंप्लेंट असते की नाही फिरवलं नाही किंवा खूप टाईम झाला. ही गोष्ट महत्त्वाची आहे जी मी सांगतोय आता, की त्या टायमिंगला गेस्ट थांबायला बघत नाही. तर तेव्हा जरा तुम्ही पेशन्स ठेवून जर थोडा टाईम आम्हाला दिलात तर आम्ही जेव्हा तुम्हाला थांबवून घेऊन जातो तेव्हा एक थोडा टाईम आम्ही तुम्हाला जास्त देऊ शकतो. हे थोडंसं कोऑपरेट करा. जेव्हा पण तुम्ही याल माझ्याकडे तर हे सीझनचा टाईम असेल तेव्हा सांगतोय. ऑफ सीझनचा टाईम असेल तेव्हा आम्ही टाईम प्रत्येक गेस्टला व्यवस्थित देतो. असं सीगल बर्ड म्हणून एक पॉईंट आहे. जेव्हा ओव्हरटी असते तेव्हा तिथे पूर्ण ते बेट असतं. जर सीझन नसतो, ऑफ सीझन असेल तर आम्ही गेस्टना तिथे उतरवतो. तुम्ही थोडं फोटो सेशन वगैरे तुम्हाला काय करायचं असेल तर 15-20 मिनटं तुम्ही थांबू शकता त्या पॉईंटला आणि रिटर्न येऊ शकता. अच्छा, आज तर भरती होती, मला वाटतं आज भरती आपण होती, दाखवले. seagulls भरपूर दिसले पण उतरायला चान्सच नव्हता. त्याच्यामुळे आम्ही कुठच्याच पॉईंटला उतरलो नाही. पण आणि सुनामी पण आयलंडला आपण पाणीच होतं. आपण लकी होतो. म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याचदा डॉल्फिन राईड केलेली आहे. इथे असेल, मालवणमध्ये असेल म्हणा किंवा अजून अलिबाग साईडला पण आहे ना, इतक्या प्रमाणात डॉल्फिन आहे ना, माझं नशीब इतकं चांगलं होतं, म्हणजे आमचं सगळ्यांचंच होतं की आज इतक्या प्रमाणात डॉल्फिन दिसले. म्हणजे आता आम्ही जेव्हा याच्यासाठी गेलेलो ना लास्टला, तेव्हा पण आम्हाला डॉल्फिन दिसले. मग कसं आहे की कधी कधी तुम्ही आहे ना ऑफ सीझनचा जर प्लॅन केलात ना तर तुम्हाला हा एक बेनिफिट राहतो, प्लस डिस्काउंट पण मिळतं. आणि डॉल्फिन हा पाण्यातला मासा असतो. त्याच्यामुळे तो काही शो वगैरे आम्ही दाखवत नाही. जेव्हा छोटे छोटे मासे असतात लोकल फिशिंगच्या टायमिंगला, जे मासे जाळ्यामध्ये अडकलेले असतात ते खाण्यासाठी म्हणून डॉल्फिन कधी येतात ना तर भरपूर दिसतात डॉल्फिन. आज बोटच्या चारही बाजूने डॉल्फिन होते आणि भरपूर आनंद घेतला, गेस्टांनी भरपूर आनंद घेतला. हो, म्हणजे आम्ही शूट करून दमलो की म्हटलं अरे किती शूट करायचं एवढं. मग ॲक्च्युली हे पण तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही प्लॅन करताय ना तर मग हा पण विचार करा की थोडंसं 1-2 दिवस सुट्टी पुढे मागे ॲडजस्ट करून आहे ना, दिवस जर तुम्ही ॲडजस्ट केले तर तुम्हाला रिलॅक्समध्ये आहे ना हे सगळं कव्हर करता येईल. अगदी मला वाटतं 2 दिवसामध्ये हे सगळं आपलं होऊन जातं ना, सगळ्या ॲक्टिव्हिटी 2 दिवसामध्ये व्यवस्थित होऊन जातं. अच्छा, आता इथे जर कोणी येतं आहे तर मग आपल्या रूमचा रेट कसा आहे? रूमचं ऑफ सीझनला 1700-1800 मध्ये आम्ही AC देतो आणि सीझन असेल तर एक 2500-3000 पर्यंत असतो. अच्छा, किती लोकांसाठी? एक 4 लोकांसाठी ते म्हणजे त्याच्यात Comfortable आहे. एक्स्ट्रा बेड वगैरे ते Extra bed त्याच्यातच वगैरे इन्क्लूड देऊन, असतं ना? अच्छा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे extra जेवणाचं पॅकेज कसं काय? जेवणाचं सर तुम्ही जसं म्हणजे तुमची काय म्हणजे रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट असेल, सुरमई पॉपलेट 400-450, ते ते आपण म्हणजे जे दाखवलं तसंच आहे. काल आपण व्हेज थाळी जी खाल्ली ना ती पण खूप छान होती. व्हेज थाळीची काय प्राइस होती? एक 150 ते 200 रुपयाच्या आतमध्ये. मग पोटभर होती. म्हणजे झालं काय की आपलं एक कंप्लीट पॅकेज असल्यामुळे ना मला ते रेट नाही माहिती फ्रँकली स्पीकिंग. सो आपण एक्स्ट्रा सगळं जे काय आहे पॅकेजमध्ये ते बाबूकडनंच बुक केलेलं. सो तुम्हाला जर यायचं असेल ना तर हे कंप्लीट पॅकेज तुम्ही बुक करू शकता, ज्याच्यामध्ये स्टे, वॉटर ॲक्टिव्हिटी, बोट राईड, इवन तुम्हाला जर स्कुबा करायची असेल तर ते पण करू शकतो. आता लेट झाल्यामुळे आपण काही स्कुबा नाही आज करता आलं. आपण बघणार आहोत उद्या सकाळी जर जमलं तर जाता जाता करणार आहोत, नाहीतर मग आपण नेक्स्ट टाइम कधी आलो तर ते करू. पण स्कुबाचे रेट काय आहेत? स्कुबाचे पण जेन्युअली रेट आम्ही 800 ते 1000 रुपयामध्ये घेतो. म्हणजे माझं स्वतःचं म्हणजे आहे डायव्हिंग, तर माझं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता बाहेर काही जण म्हणजे आयडिया नाही आहे की काय रेटने देतात, पण माझा जो रेट आहे तो मी नाही. आणि ॲक्च्युली कसं आहे की स्कुबा डायव्हिंगचं मी एक तुम्हाला सांगेन की 2 प्रकारचे डाईव्ह होतात. एक असतं मालवण साईडला होतं ते सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ होतं, आणि एक आहे हे देवबाग तारकर्लीच्या मध्ये होतं. सो हे जे आहे ना ह्याच्यामध्ये डिफरन्स हा असतो की हे आता आपण डीप सी डायव्हिंग बोलू शकतो, ज्याच्यात 20 फुटापर्यंत घेऊन 20 ते जातो 25 फुटापर्यंत डीप डायव्हिंग असतं. देवबाग तारकर्लीचं तुम्ही कुठे आणि पण टायमिंग diving पण करा. जास्त आहे. आणि टायमिंग पण असतो. आणि मालवणचं पण टायमिंग खूप चांगलं आहे. फक्त टायमिंगचा थोडासा गडबड, कारण थोडी गर्दी पण असते तिथे. आणि गर्दी थोडीशी असते कारण मालवण मेन सिटी पडल्यामुळे आजूबाजूवरून सगळीकडून तिथे खूप क्राऊड असतं. हां, म्हणजे तुम्हाला जर इवन मी हे पण सांगेन की जर तुम्हाला मालवणमध्ये जरी करायचं असेल तरी तुम्ही बाबूलाच म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचे मालवणमध्ये पण कॉन्टॅक्ट्स आहेत, तो तुम्हाला तिथे पण अरेंज करू. असं नाही की इथेच केलं पाहिजे.
मी जस्ट आपलं तुम्हाला आपण हा एक गाईड म्हणून व्हिडिओ करतोय. सो आता आम्ही मित्रांसोबत आलेलो त्याच्यामुळे म्हटलं सर्वच तुम्हाला सांगतो. ओव्हरऑल आहे ना एकदा सगळ्याचे रेट आहे ना आपण पटकन एकदा सांगून टाकू की किती किती झाले ते. सो आता आपण स्टे जो केला तो आपल्याला कितीला पडला? स्टे एक 1800पर्यंत तुम्हाला AC बरोबर. पडेल. त्याच्यानंतर लाईट हाऊस सफारी 4,500 ते 5,000च्या मध्ये होऊन जाते. बरोबर. डिपेंड ऑन तुमच्या सीझन वाईज, सीझन जसं असेल त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर डॉल्फिन सफारी 1,300 ते 1,500मध्ये होऊन जाते. संगम बॅक वॉटर करायचं असेल तर 800 ते 1,000मध्ये होऊन जाते. 30 ते 40 मिनटाची बोट सफारी. एक तासाची बोट सफारी पाहिजे तर तुम्ही डॉल्फिनपर्यंतचं पॅकेज घेऊ शकता. आणि दीड तासाची बोट सफारी पाहिजे असेल तर पूर्ण निवती रॉक, गोल्डन रॉक वगैरे आपल्याला वेंगुर्ला तालुक्यामध्ये जाऊन तिथले सगळे पॉईंट्स एक्सप्लोअर करायला लागतात. अच्छा. आणि आपण जे हे केलं सुनामी आयलंडला आपण वॉटर स्पोर्ट्स केले ते 600 रुपये पर पर्सन. हां, 600 रुपये ते 700 रुपयाचं पॅकेज असतं. ते 3 त्याच्यानंतर राईड ना? 3 राईड. पॅरासेलिंग असतं. पेअरमध्ये केलं तर 1,200 आहे. सिंगल केलं तर 800 रुपये आहे. बरोबर. आणि सुनामी आयलंडला उतरल्यानंतर असं रिक्वायरमेंट नाही की बाबा 1 तासच थांबा आणि चला. तुम्हाला जर OT असेल तर तुम्ही किती वेळ पण टाईम स्पेंड करू शकता सुनामी आयलंडला. टाईमचा लिमिट नाही आहे किंवा एक्स्ट्रा चार्ज असं काहीही नाही आहे. तुम्ही किती वेळ पण थांबू शकता. पण हाय टाईड असते तेव्हा शक्यतो आम्ही उतरत नाही गेस्टना. कारण काही गेस्ट घाबरतात. आणि दुसरी गोष्ट मग बोटमध्ये काही जण बसून राहतात. मग ते सांगतात चला म्हणून. तर क्लिअरच सांगून ठेवतो, हाय टाईड असेल तेव्हा आम्ही गेस्टना शक्यतो सुनामी आयलंडला पण उतरायला बघतच नाही. आणि आम्ही फोर्स करत नाही उतराच म्हणून. ओके. सो आता ओव्हरऑल आहे ना आमचा जो एक्सपिरियन्स होता 2 दिवसाचा तो तुम्हाला सांगतो. खूप छान एक्सपिरियन्स होता. बाबूकडे आम्ही बुकिंग केलेलं. सो मुंबईवरनं आम्ही आलो. मुंबईवरनं डायरेक्ट इथेच आलो. सो इथे आमची रूम रेडी होती. फ्रेशअप वगैरे झालो, आराम केला. काही ॲक्टिव्हिटीज केल्या त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतीलच. सो ओव्हरऑल म्हणायचं झालं ना तर जर तुम्ही येत आहे तर मालवण, तारकर्ली कुठेही तुम्ही येता ना तर तुम्ही बाबूला संपर्क साधू शकता. तुमची राहण्याची, खाण्याची किंवा मग तुम्हाला इथे सजेशन जर काही हवं असेल तर ते पण तो तुम्हाला म्हणजे हेल्प करेल. बोटिंगची त्याची स्वतःची बोटिंग आहे, स्कुबा स्वतःचा आहे. तर त्यामुळे कसं की तुम्हाला ते पण आहे आणि हे पण पार्टनरशिपमध्ये तो चालवतो. सो स्टेचं पण तुम्हाला काही टेन्शन राहणार. इवन आपल्याकडे अजून पण ऑप्शन्स आहेत ना स्टेचे. ऑप्शन्स आहेत. बीच साईड पाहिजे असेल तर बीच साईड पण मी म्हणजे बजेटनुसार मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ओळखीचा माणूस आहे तर त्यामुळे तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. आणि एक ट्रस्ट फॅक्टर जो असतो ना एखाद्या ठिकाणी जाता अनोळख्या ठिकाणी तर तो खूप इम्पॉर्टंट असतो. तो आपल्याला इथे मिळणार आहे. सो चलो आता तुम्हाला काही डाऊट असेल तर ह्याचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता.